चालू बोला नाही बोल बोलतो की हा, बोला. शेतकऱ्यांनी खेळच करा म्हणतो, ऊसात काय राहिलं नाही दरी आहे असं बोलतो, म्हणू का? हा बोल शेतकऱ्यांनी आता इथून मोर केळच करावी, डाळिंब करावं, ऊसात काय सुद्धा राहिलेलं नाही. ऊसात सगळी कारखाना साहेब चेअरमन नुसतं त्यांचंच पोट भरणार, आपल्याकडे त्यांचं भरल्यावर पुन्हा काय यायचं या? नाही खरी गोष्ट आहे बरं का. हा. ही जी ही आतूनही आलंय पिढ्या झाल्या ऊस करतोय, असंच चाललंय या. कवा दर वाढवून नाही काय नाही सारखं असं देऊ देऊन घेऊ. त्यामुळे इथून मोर शेतकऱ्यांनी केळ आणि डाळिंब करणे. म्हणजे सांगण्या पाठीमागचं हेच आहे की आतून आलंय त्यांच्या की हो. आणि घर प्रपंच चालवायचं असलं तर शेतकऱ्याला काय ना काय तर नगदी पीक हो. करावं लागेल, जे की हो. 10-11 महिन्यात हातात पैसे येतील. हो तसं आज जरी इथं ऊस असतं तर काय झालं असतं? काय नाही, कवा ऊस आता तुटून गेल्या वर्षाने पुन्हा बिल, त्याला पुन्हा आंदोलन, बिला पायी तसला राहणार काय नाही. केळ आणि डाळिंब बस बस. तर इंदापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्याची बाउंड्री आहे आणि केळ आणि डाळिंब दोन नारायणप्पांनी सांगितले की दोन पिकं तेवढी घ्या. ही आजचा मेसेज आहे इंदापूर मधनं नारायण आगलावेंचा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ मध्ये अशाच प्रकारच्या बागेत शेतकऱ्याचा दर ₹26.5 रुपये आलेला आहे. उसाला एवढा दर, उसाला लय झालं 3, ते बी आंदोलन करून 3 आणि 18 महिन्यात 1.5 वर्षाला हातात पैसे. 2 वर्षांनी बिल ऊस तुटल्यावर. ही खरी तळमळ आहे बरं का, आतून यायला लागले त्यांच्या. म्हणजे हे काय म्हणतो आपण स्क्रिप्टेड दिलेलं नाही ह्यांना बोला म्हणून. आम्ही 3 पिढ्या झालं. मी सारखा आंदोलनात असतो. हो, तर सांगण्या पाठीमागचं एकच मी काय करताय. तर सांगण्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, तुमच्याकडे 10 एकर ऊस असू द्या, कमीत कमी 2 एकर केळ लावा. आज 2 एकर ऊस लावा, 8 एकर केळ लावा. 2 एकर ऊस लावा आणि 8 एकर केळ, बाकीचं मका काय करा, डाळिंब करा, पण 2 एकर ऊस लावा, तर तुम्ही टिकचाल शेतकरी सगळी. तर थांबूया आजच्या या व्हिडिओ मध्ये. इंदापूर तालुका आणि गाव आहे बावडा.